देशात सध्या केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या लेबर कोडची जबरदस्त चर्चा आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सुद्धा लेबर कोडमुळे गदारोळ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जुने 29 कामगार कायदे एकत्र केले, त्याच्यामध्ये थोडी काटछाट केली, काही बदल केले, काही नवी भर घातली आणि नवा लेबर कोड देशाला दिला. 2020 मध्ये हा लेबर कोड मंजूर झाला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली. हा नवा कामगार कायदा कामगारांपेक्षा मालकांना जास्त धार्जिण आहे असा आरोप या कामगार कायद्यावर होतोय. कामगार संघटना ओरड करतायत आणि अर्थात त्यामध्ये डाव्या कामगार संघटनांचा जो आवाज आहे तो जरा जास्तच मोठा आहे. जगाच्या अर्थकारणाची घडी बदलते आहे, काही नवे बदल होत आहेत आणि ही आव्हानं जर आपल्याला पेलायची असतील तर देशात काही महत्वाचे बदल करणं आवश्यक आहे. त्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेलं हे अत्यंत महत्वपूर्ण असं पाऊल आहे. परंतु प्रश्न एक निर्माण होतोच, कृषी कायद्यांना ज्या मार्गाने जावं लागलं त्याच मार्गाने या नव्या लेबर कोडला जावं लागेल का?